नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. अथर्व व्हायचं आहे आपल्याला. गणेश उपासनेचा मार्ग आपण त्याच्यासाठी धरलाय. कसा आहे तो मोरया, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने आपण वर्णन केलं. त्वं वाङ्मय त्वं चिन्मय इत्यादी पद्धतीने ते सगळं वर्णन करत त्याला पुढं सांगितलं. त्याच्या स्वरूपाबद्दल सांगताना सांगितलं, हे सगळं जग तुझ्यातून निर्माण झालं, हे सगळं जग तुझ्या भरोशावर चाललंय, हे सगळं जग तुझ्या ठिकाणी प्रत्ययाला येत आहे, भासमान होत आहे, अधिष्ठान तू आहेस. जसं दोरीच्या ऐवजी साप दिसतो, जसं शिंपल्याच्या ऐवजी चांदी दिसते, जसं जमिनीच्या ऐवजी मृगजल दिसतं, तसं मोरयाच्या ऐवजी मला हे जग दिसत आहे. या जगाचा भास होत आहे. आता हा भास निराश करायचा आहे, कारण भासामध्ये सुख मिळू शकत नाही, आनंद मिळू शकत नाही, त्यात सुखही नाही दुःखही नाही. दोरीचा साप जो भासणारा आहे तो साप चावून मृत्यूही शक्य नाही, त्याच्यामुळे दुःखही वेगळ्या अर्थाने नाही, सुख तर कसंच नाही. किती चांदी गोळा केली, शिंपल्याची चांदी, खोटी खोटी चांदी. मग व्यवहारात आपण ज्याला ज्यालाच गोळा केलं त्या सगळ्या गोष्टींना खोटं खोटं हे आपण पाहिलं. आता मला परत जायचंय का, कारण हा भास ज्याच्या अधिष्ठानावर आहे ते मूळ अधिष्ठान जाणून घ्यायचंय, त्या मोरयाला समजून घ्यायचंय, परत जायचंय. कसं इथपर्यंत आलो. सध्या मी जेव्हा आपण म्हणतो, मी म्हणतो, तेव्हा याचा अर्थ सामान्य व्यवहारात असतो हा देह, कारण आपण देहाच्याच पातळीवर आहोत. या देहापर्यंत आपण आलो. कसं आलो? उपनिषदकारांनी त्याची एक रचना सांगितली. आत्मना हा आकाश हा संभूत, आत्म्यापासून म्हणजे परब्रह्मापासून व्यष्टीच्या पातळीवर आत्मा, समष्टीच्या पातळीवर परमात्मा, त्याच्यापासून आकाश निर्माण झालं, त्या आकाशापासून वायू निर्माण झाला, वायूतून तेज निर्माण झालं, तेजातून जल निर्माण झालं, जलातून पृथ्वी तत्व निर्माण झालं. ह्या 5 गोष्टी निर्माण होत गेल्या. यांना पंचमहाभूत असं म्हणतात. गंमत लक्षात घ्या, विज्ञानही हाच क्रम सांगतं. विज्ञान म्हणतं अनंत अवकाशाची पोकळी होती, त्या पोकळीमध्ये वायू निर्माण झाले, त्या निर्माण झालेले वायू स्वकेंद्राच्या ठिकाणी एकवटले, एकत्रित आले, त्याचा एक दाब तयार झाला, त्या दाबाचा परिणाम म्हणून ते गरम झाले, त्यातून एक तप्त वायूचा गोळा निर्माण झाला, ज्याला आपण सूर्य म्हणून संबोधतो. त्या सूर्याचा विचार आला, तो सूर्य आतमधल्या आतमध्ये जळत आहे, त्याचं तेज आतमधल्या आतमध्ये प्रगट होत आहे. त्या जळण्यामुळे त्याच्यातला अनेक जळलेला भाग तयार झाला आहे. कधीतरी त्या सूर्याच्या जवळ एक दुसरा तारा गेला असं वर्णन आपल्याला विज्ञान सांगतं. त्या गेलेल्या ताऱ्याने सूर्यातला जळलेला भाग आपल्यासोबत ओढत नेला, त्याच्यापासून पुढे ग्रह निर्माण झाले असं वर्णन विज्ञानाने आपल्याला सांगितलं. हे सगळे ग्रहही तसेच तप्त होते, अत्यंत गरम होते. त्यानंतर ते फिरू लागले, सूर्याच्या भोवताल फिरतायत, हळूहळू थंड होत गेले. जसे थंड झाले तसं वायूतून जलरूपात आले, द्रव स्वरूपात आले, लाव्हा तयार झाला. त्या लाव्याला पुन्हा आणखीन थंडावा आला आणि आणखीन थंड झाल्यानंतर त्यातून पृथ्वी नावाचं तत्व, ज्याच्यावर आपण निवास करतो, तशी रचना निर्माण झाली. ती वरचा भाग प्रत्येकाचा कडक झाला, काही ग्रहांचा, काहींचा नाही झाला, वेगळा विषय. आपण पृथ्वी तत्वाचा विचार करू, पृथ्वी ग्रहाचा विचार करू. पृथ्वी तत्व निर्माण झालं, त्या पृथ्वी तत्वाच्या याच्यात हे 5ही तत्व एकत्र आले. पंचमहाभूतांचं एकत्रीकरण झालं. वेदांतरी त्याला पंचीकरण असा शब्द वापरला. या पंचीकरणातून देह निर्माण झाले. हे देह निर्माण होताना 4 प्रकारचे. जरायुज म्हणजे पिशवीतून निर्माण होणारे, अंडज म्हणजे अंड्यापासून तयार होणारे, पिशवी याचा अर्थ आईच्या गर्भाची पिशवी. मग गाय, म्हैस इत्यादी असेल, माणूस असेल, त्यांना जरायुज सृष्टी असं म्हणतात. दुसरी सृष्टी निर्माण झाली अंडज सृष्टी, अंड्यातून निर्माण होणारे पक्षी असतील, सरीसृप, नाग, सर्प इत्यादी असतील, त्या सगळ्यांचा विचार आपल्या समोर आला. तिसरे उद्भिज म्हणजे बीतून निर्माण होणारे वृक्ष आले. चौथे स्वेदज, घामातून तयार होणारे. अशा प्रकारचे जीव तयार झाले. 4 प्रकारच्या जीवांची रचना झाली. बाकीचे सोडून द्या, मनुष्य देहापुरता विचार. आपण या देहात येऊन पोहोचलो, पृथ्वी तत्वापर्यंत आलो. पृथ्वी तत्वाच्या प्राधान्याने हा देह निर्माण झाला. बाकीचे सगळेच आहेत त्याच्यामध्ये.
पाचही महाभूतांचं एकत्रीकरण आहे, पण पृथ्वी तत्वाचं प्राबल्य आहे आणि म्हणून त्याला पार्थिव देह असं म्हणतात. आतमध्ये जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंत आपण हा शब्द कदाचित वापरणार नाही, पण लक्षात या देहाला शब्द पार्थिवच आहे म्हणून नंतर आपण शब्द वापरतो. त्यांच्या पार्थिवावर संस्कार करण्यात आले, कारण देह पृथ्वी तत्वाचा बनलेला आहे. आता या पृथ्वी तत्वापर्यंत येऊन पोहोचलो, देहात येऊन पोहोचलो, सुख मिळवण्याचे सगळे साधनं गोळा केले, प्रयत्न केला, नाही सुख मिळालं, आता परत जायचंय. आत्तापर्यंत जे निर्माण होत होतं त्याला शब्द होता सृजन, सर्जन. निर्माण होत होतं, आता सर्जनाची प्रक्रिया उलटी न्यायची आहे. गणेश उपासनेमध्ये आहोत आपण, गणेशोत्सवाचा संबंध आहे. गणेशोत्सवाचं फार सुंदर प्रतीक आपल्याकडे शेवटच्या दिवशी वापरलं, विसर्जन. आतापर्यंत सर्जन झालं, आता विसर्जन करायचंय. आवश्यक आहे ती प्रक्रिया, कारण विसर्जन नाही झालं तर सर्जनाला अर्थच नाहीये. निर्मिती तेव्हाच मजा असते जेव्हा संपणार आहे, आणि हे संपणं कळलं पाहिजे. हे संपणं समजून घ्यायचं आहे, निराशे करता नाही, रडत बसण्याकरता नाही. सर्जन आणि विसर्जनाचा नेमका संबंध सांगू का? रांगोळ्या काढणाऱ्या आमच्या माता भगिनींना कळलं खरा वेदांत, त्या जगतात. किती वेगळ्या पद्धती आहे लक्षात घ्या. ती रांगोळी उद्या मोडणार आहे हे त्या मातेला माहिती आहे. इथं नकार नाहीये, रडणं नाहीये, लक्षात घ्या. उद्या ती रांगोळी मोडणार आहे. बरं, मोडणार आहे, नाही मोडली तर ही स्वतःच मोडणार आहे, कारण दुसऱ्या दिवशी तिला दुसरी काढायची आहे. असलेली रांगोळी ती मोडणार आहे. उद्या रांगोळी मोडणार हे तिलाही माहिती आहे, ती स्वतः मोडणार आहे. पण लक्षात घ्या, उद्या मोडणार हे माहिती असलं तरी आज ती त्या ज्या प्रेमाने रंग भरते ना, वेदांत त्याला म्हणतात. जीवन तसंच जगायचंय. मोडणारं हे माहिती आहे, ते लक्षात ठेवायचंय, मोडणं स्वीकारायचंय आणि तरीही सजवायचंय, जोडायचं काम करायचंय. वेदांताची ही भूमिका आहे आपल्यासाठी. रडगण्याकरता वेदांत नाही, काहीतरी तोंड पडून बसण्यासाठी नाही. आनंद, प्रसन्नता, कारण तीच मिळवायची आहे. ते उद्दिष्ट आहे, ते जीवनातही शोधता आलं पाहिजे. ज्याला पार्थिवातच शोधता येणार नाही त्याला अपार्थिवाचा आनंद काय मिळणार? किती मजेदार रचना सांगितली माऊलींनी आपल्या समोर. माऊली ज्ञानोबा म्हणते, जयाचे ऐहिकही धड नाही, तयाचे परत्र पुसशी काही. ज्याला या जीवनात आनंद जगताना घेता आला नाही त्याला परत जीवनात तो काय मिळणार? मी गमतीने प्रवचनात सांगत असतो, घरी गेल्यानंतर जर बायको प्रेमाने दार उघडत नसेल आणि हसून आपल्याकडे पाहत नसते तर असा माणूस स्वर्गात गेल्यावर अप्सरा त्याला कशाला एंटरटेन करतील? विनोदाचा भाग सोडून द्या, पण भाव लक्षात घ्या. त्यातला भाव आहे या जीवनाला पहिले आनंद करायचं, पण नाही मिळाला, शाश्वत मिळत नाही हे समजून घेतलं, पण न शाश्वत असण्याचाच आनंद घ्यायचा. शाश्वत नसणे समजून घ्यायचं, त्याच्यासकट आनंद घेतला, पण तेवढ्या आनंदाने पुरणार नाहीये. मला व्यापक व्हायचंय, मोठं व्हायचंय. मग मोठं कसं होता येईल? त्याचं उत्तर आहे मागच्या तत्वात जायचं. का? कारण ते व्यापक आहे. पृथ्वी तत्वापेक्षा जलतत्व व्यापक आहे. साध्या पृथ्वीवरही आपल्याला लक्षात येईल, आपण ज्या पृथ्वी नावाच्या ग्रहावर राहतो तिथे 29% आपल्याला जमीन आहे, 71% पाणी आहे. याचा अर्थ पाण्याचं प्रमाण अधिक आहे. एवढा जरी समजून घेतला आपण भाग तरी लक्षात येईल आपल्याला जलतत्व व्यापक आहे. मी पृथ्वी तत्वातून जलतत्वात जाणे याचा अर्थ अधिक व्यापक होणे. केवळ आता जलतत्वात जाणे याचा अर्थ या देहाला पाण्यात टाकायचं आहे का असा अर्थ नाहीये. भाव समजून घ्या. पृथ्वी तत्व याचा अर्थ जड असणाऱ्या गोष्टीचे आनंद, त्यातून मी तरल गोष्टीच्या आनंदाकडे गेलो पाहिजे. कारण जलतत्वाचा संबंध तरलतेशी आहे, प्रवाहाशी आहे. प्रवाहित असणाऱ्या गोष्टीतला आनंद. कोणती गोष्ट आहे माझ्याजवळ प्रवाहित असणारी? त्याचं उत्तर आहे मन. ते प्रवाहित आहे, अखंड भ्रमणशील आहे. मी निदान शारीरिक आनंदापासून मानसिक आनंदापर्यंत विकसित झालो पाहिजे. त्याला विसर्जन म्हणतात. पुढची रचना आपल्याला पकडता आली पाहिजे, विस्तार करता आला पाहिजे. एका बाजूला विसर्जनाची प्रक्रिया, दुसऱ्या बाजूला विस्ताराची प्रक्रिया. आणि ही प्रक्रिया आपल्या सगळ्या उपासनेनी सांगितली. किती वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले लक्षात घ्या. आपण सगळेजण मंदिरात जातो, घरी पूजा करतो. सगळी पूजा झाल्यानंतर भगवंताची आरती करतो. पहिली सगळी पूजा होते, मोरयाला स्नान घातल्या जातं, नाना प्रकारे सजवल्या जातं, पुष्प समर्पित केल्या जातात, शमी मंदार दुर्वा समर्पित केल्या, मोरयाला खूप सजवलं, धूप दीप नैवेद्य सगळ्या गोष्टी केल्या. नित्य तृप्तच असलेला मोरया नैवेद्याने अधिक तृप्तपत्ता त्याच्यामध्ये आली. त्या सगळ्या आनंदात मोरया बसलेला आहे, आत्मानंदात डुलत आहे. त्याचं दर्शन घ्यायचंय.
दिव्याचं दर्शन, त्या ज्योतीचं दर्शन दिव्याच्या ज्योतीने घ्यायचं. आरती केली, निरांजन केलं, त्या निरांजनाच्या त्याच्यामध्ये त्या मोरयाला पाहिलं, ते सगळं रूप डोळ्यात साठवून ठेवलं, एका मूर्तीतलं रूप पाहिलं. पण लक्षात घ्या, आता पुढची प्रक्रिया आहे कोणती? आरती झाल्यानंतर स्वतःच्या भोवताला एक चक्कर मारतात. का मारायची? आता आली पंचायत. का म्हटलं की मोठी पंचायत येते? का म्हणजे समोरचा फिरला हा फिरतो असं नाहीये, त्याच्यामागची भूमिका समजून घ्या. का गोल फिरायचंय स्वतःच्या भोवताल? त्याच्या स्वतःच्या भोवताल फिरण्याचा भाव लक्षात घ्या. आत्तापर्यंत जे मी मूर्तीत पाहिलं ते आता मी गोल फिरून सर्वत्र पाहतोय. काय सुंदर कल्पना आहे. सगळ्या विश्वामध्ये तेच परमात्मा तत्व भरलेलं आहे. सगळीकडे मोरया तूच भरलेला आहे. दुसरं मला काही दिसत नाही. जेथे पाहावे तेथे तू दिसशी नयना. ही जी रचना आहे ती रचना झाली पाहिजे. हे व्यापक होणं लक्षात घ्या. या व्यापकतेचा विचार आपल्या समोर मांडला विसर्जनाच्या माध्यमातून. कारण जड असणारी मूर्ती, पार्थिव असणारी मूर्ती जेव्हा जलात विसर्जित होते तेव्हा ती मातीची असताना फक्त एवढीच असते, लहान आहे. जलात विसर्जित केली की ती प्रचंड जलाशया इतकी मोठी झाली. कारण आता माती सगळीकडे पसरली, व्यापक झाली. हा व्यापकतेचा विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे तेवढ्याच अर्थाने, कारण तो दृष्टांत आहे शेवटी. मग जलामध्ये गेलं की जलातून आपल्याला अग्नीत पोहोचायचं आहे, अग्नीतून वायूत पोहोचायचं आहे, अधिकाधिक व्यापक होत जायचं आहे. जितके जितके व्यापक होत जाल तितका तितका आनंद मोठा होत जाईल, कारण तितकं तितकं दर्शन मोठं होत जाईल. आणि दर्शन घ्यायचं आहे, मोरयाचं दर्शन घ्यायचं असेल तर ते विश्वरूप दर्शन घेता येतं, कारण तो विश्वात्मक देव आहे. म्हणून तर माऊलींनी त्याचं वर्णन केलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूप. कसा आहे? विश्वात्मक. ते विश्वात्मक स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्या विश्वात्मकतेचा विचार आपल्या समोर सांगताना सांगितलं पृथ्वी तत्वाच्या मर्यादेतून जलतत्वामध्ये, जलतत्वापेक्षा तेज व्यापक आहे. कारण पाण्याचा विचार मी आपल्याला सांगितला, पृथ्वी तत्व मर्यादित आहे, जलतत्वापेक्षा जास्त आहे. सूर्य किरण तेज त्याच्यापेक्षा जास्त काळात भागात पसरतात. ते समुद्रावरही पडतात, पृथ्वीवरही पडतात आणि आकाशातही पसरलेले आहेत. तेज तत्व अधिक व्यापक आहे, वायू तत्व त्याच्याही पेक्षा व्यापक आहे, आकाश तत्व सूर्य मालिकेच्याही पलीकडे अधिक अधिक व्यापक. मागे मागे जायचंय. त्या पद्धतीत रचना आपल्या समोर सांगितली. त्वम भूमिरापो नलो नीलो नभः. आता गंमत लक्षात आली का तुम्हाला? आत्ता येताना आपण जे वर्णन केलं ते आकाशापासून पृथ्वीपर्यंतचं केलं. आता वर्णन त्वम भूमीही आधी वापरलं. मग त्वम भूमीही आपो अनलो अनिलो नभः. मागे मागे गेले का? कारण परतीचाच प्रवास करायचा आहे. आता परतीच्या प्रवासात स्थानक उलटे लागणार ना. समजा आपण एखाद्या गावात गेलो, त्या गावात जात असताना रस्त्यात जर 2-4 ठिकाणं लागली असतील तर ज्या क्रमाने लागले असतील परत जेव्हा येऊ तेव्हा शेवटचा आधी लागणार आहे, त्याच्यानंतरचं त्याच्यानंतर लागणार आहे. एकेका क्रमाने उलट्या येणार आहोत. भूमीपर्यंत आलो आपण येताना, आकाश पहिल्यांदा वापरलं, आकाशातून पृथ्वीपर्यंत आलो, परत जाताना पहिले पृथ्वी मग आकाशापर्यंत पोहोचलो. पण आकाशापाशी संपली का व्यापकता? त्याचं उत्तर आहे नाही. का नाही संपली? कारण तिथपर्यंत ही शेवटी महाभूतांचा विचार आहे, स्थूलाचा विचार आहे. आता स्थूलाच्या पलीकडे सरकायचं आहे, सूक्ष्माचा विचार आला. कसा सूक्ष्माचा विचार? या 5 महाभूतांच्या मागे ज्या शक्ती आहेत त्या शक्तींपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून पुढची रचना आपल्याला सांगितली त्वम चत्वारी वाक्पदानी. या 4ही वाणींचं पद तू आहेस. इथे 4 वाणी आपल्या समोर सांगितल्या. मध्यमा, वैखरी, पश्यंती, परा अशा 4 वाणींचं वर्णन शास्त्राने आपल्या समोर केलं. त्या वाणींच्या बारकाव्यामध्ये आता शिरायची गरज नाही. त्याच्या पलीकडे शब्द वापरला पद. पद शब्दाचा अर्थ पाय. पण पाय काय आहेत? पाय तुमच्या माझ्या शरीराचा आधार आहे. त्या आधारावर आपण उभे आहोत, पायावर उभे आहोत. तसं या 4ही वाणींचा पाय काय आहे, या 4ही वाणींचा आधार काय आहे, त्याचं उत्तर शास्त्राने दिलं. त्या त्या महाभूतांचे जे गुण आहेत ते गुण त्यांचा आधार आहेत. मग गुण कोणता? आकाशापर्यंत आपण पोहोचलोय म्हणून आकाशाच्या गुणाचा फक्त विचार केला त्यांनी. 4ही वाणींचा आधार कोणता? त्याचं उत्तर आहे शब्द नावाचा गुण.
कारण या पाचही महाभूतांना, ज्याला पृथ्वी आप तेज वायू आकाश म्हणतात, त्यांना शब्द स्पर्श रूप रस गंध नावाचे गुण आहेत त्यांचे. आता आपण गुणापर्यंत पोहोचलो, पदार्थ बाजूला ठेवले, गुणांपाशी पोहोचलो, अधिक सूक्ष्म झालं. त्या चारही वाणींचा गुण कोणता, त्या चारही वाणींचा आधार कोणता, शब्द. उरलेले सगळे गृहीत, कारण ते मागे पडले. आता आकाशापर्यंत पोहोचलो, गुणांपर्यंत पोहोचलो, शब्दापर्यंत पोहोचलो. ते शब्द तत्व आकाशाच्या माध्यमातून प्रगट होतं. आकाश असला तरच प्रगट होतं. म्हणून लक्षात घ्या ना, मध्ये जर काच असली आणि काच बंद असेल आणि बंद काचेतून तुम्ही आवाज दिला, पलीकडे आवाज जात नाही का? त्याचं कारण आहे आकाश तत्व खंडित झालं. त्याचं आकाश वेगळं झालं, तुमचं आकाश वेगळं झालं. मध्ये पूर्ण पृथ्वी तत्वाची असणारी काच आली, आवाज पलीकडे जात नाही, कारण आवाजाकरता आकाश तत्व लागतं. पाण्यामध्ये दोन्ही हात बुडवले आणि आतमध्ये टाळी वाजवली, आवाजच येत नाही का? कारण आकाश तत्व नाही राहिलं, जलतत्वात तुम्ही शिरलेला आहात. उदाहरणापुरतं समजून घ्या, त्यातला भाव लक्षात घ्या. आकाश तत्वाचा शब्द गुण वापरला म्हणून त्वं चत्वारि वाक्पदानी. याचा अर्थ या सगळ्या महाभूतातही मोरया तूच आहेत. या महाभूतांची जी गुण आहेत ना, त्या गुणांमध्येही तूच आहेत. पण तिथेही थांबला नाहीस मोरया, आणखीन मागे गेला. कोणता? त्वं गुणत्रयातीतः. या सगळ्या गुणांच्या मागे मुळात 3 गुण आहेत पुन्हा. आणि रचनापा कशी चालली आहे, आपण या जगात आलो आहे, नाना प्रकारचे दुःख भोगलेत. ह्या सगळ्या दुःखांचं कारण काय सांगितलं शास्त्रकारांनी? सांगितलं जगातल्या सगळ्या दुःखाचे मूळ कारण 6: काम क्रोध मद मोह मत्सर. या 6च्या माध्यमातून दुःख निर्माण होतात. षड रिपू त्यांना म्हटलं. या षड रिपूंच्या मागे कोण आहेत? आत्ता सांगितले 5: त्वं भूमिरापो नलो नीलो नभः. 5चा विचार आपल्यासमोर सांगितला. मागे गेले त्वं चत्वारि वाक्पदानी. तू या 4ही प्रकारच्या वाणींचा आधार असलेले जे चतुष्टय, त्या चतुष्टयापर्यंत जाऊन पोहोचले. त्याच्या मागे त्वं गुणत्रयातीतः. तू 3 गुणांच्या अतीत आहे. तू ना सत्वगुणी आहेस, ना रजोगुणी आहेस, ना तमोगुणी आहे. जग सगळं याच 3 गुणांनी व्यापलेलं आहे. ओंकाराच्या याच 3 मात्रांनी व्यापलेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेश म्हणा, सत्वरज तम म्हणा, वातपित्त कफ म्हणा, इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन म्हणा, कोणत्याही शब्द पद्धतीने वापरा, त्याला वेगवेगळ्या परिभाषा आपल्यासमोर येतील. सांगायचं तेच आहे, या संपूर्ण विश्वात 3चा खेळ चाललाय आणि इतक्या वेगात चाललाय की कळतच नाही. म्हणून तर सगळे भास होतात. 3चा भास तुम्हाला गमतीदार सांगू का? आपण सगळेजण बसलेलो असतो, आपल्या डोक्यावर पंखा लागलेला असतो, जोरात फिरत असतो. पहा उत्तर कसं पंचायत करतं अनेकदा. तो फिरणारा पंखा जेव्हा गोल फिरत आहे तेव्हा त्याच्या तिथे एक संपूर्ण वर्तुळ तुम्हाला दिसतं, एक चाक असल्यासारखी रचना दिसते. आता मी लहानसा प्रश्न विचारतो, ते चाक खरं की खोटं? उत्तरच नाही आहे. का? उत्तर यासाठी नाही आहे की ते चाक खरं म्हणावं तर तिथं फक्त 3 पातेच आहेत. चाक कुठं आहे? चाक नावाची कोणतीच गोष्ट नाही. 3 पातेच वेगात फिरत आहेत. बरं खोटं म्हणावं तर दिसत आहे, आणि आपण तर घोषित केलेलं आहे, जे डोळ्यांना दिसतं तेच खरं, जे ज्ञानेंद्रियांना कळतं तेच खरं. यालाच आपण बुद्धिवाद म्हणतो. नाही आहे. रचना लक्षात घ्या. डोळ्यांना दिसतं ही डोळ्यांची मर्यादा आहे. आपल्या डोळ्यांना ते ज्ञान होतंय का? कारण त्याच्या त्या 3च्या फिरण्याची गती पकडण्याची क्षमता तुमच्या माझ्या नेत्रांमध्ये नाही. म्हणून आपल्याला ते चाक दिसतंय. जगाचीही रचना तशीच आहे. 3च गुण खेळतायत. आपल्याला वाटतंय सगळं जग तयार झालेलं आहे. 3 गुणांचाच खेळ आहे, जसा 3 पात्यांचा खेळ आहे. जोरात एखादं फिरवलेली उदबत्ती असते, गोल दिसायला सुरुवात होतं रिंगण. ते खरं की खोटं? उत्तरच नाही आहे. जगाची रचना तशी आहे, खरंही नाही खोटंही नाही. त्याच्याकरता फार सुंदर शब्द वेदांतांनी शोधून काढला, अनिर्वचनीय. म्हणजे ज्याचं निर्वचनच करता येत नाही, ज्याच्यावर विवेचन नाही करता येत. खरं की खोटं असं नाही सांगता येत. ते भासमान आहे, खोटं नाही म्हणतायत कारण दिसत आहे. उदबत्ती फिरवा, तुमच्या लक्षात येईल. ते जे गोल दिसतोय, ते चक्र दिसतंय, विद्युत सारखं वर्तुळ जे दिसतंय तेजाचं, ते खरं की खोटं? उत्तरच नाही. का? कारण दिसतंय म्हणून खरं म्हणावं लागेल, आणि एकच उदबत्ती आहे, खोटं म्हणावं लागेल. ती रचना जगाची आहे, लक्षात घ्या. कारण हे 3 गुण तसेच कार्य करतायत. पण त्या 3 गुणांच्या पलीकडचं मला ती उदबत्ती जेव्हा स्थिर असेल ना तेव्हा पकडायची आहे. ती जी स्थिर उदबत्ती आहे त्याला मोरया म्हटलं. त्वं गुणत्रयातीतः.
कारण 3 गुणांचा भ्रमण आहे, 3 गुणांची गती आहे. गती विरहित असलेला अथर्व असलेला मोरया, ती एक उद्बत्ती, मग एकच दिसणार आहे. मग चक्र नाही दिसणार, कारण आता फिरणं बंद झालं, अथर्व झालं. ही अथर्वता मिळवायची आहे, ती स्थिरता मिळवायची आहे. सुख त्याच्यात आहे, आनंद त्याच्यात आहे, तो पकडायचा आहे. मग तो पकडण्याकरता सांगितलं त्वं गुणत्रयातीतः. पण नुसता गुणत्रयातीतः का नाही, 3 गुणांच्या पलीकडे आहे. त्वं देहत्रयातीतः, तू या 3ही देहांच्या पलीकडे आहेस. आपल्यामध्ये 3 देह आहेत. धक्कादायक आहे ना, पण लक्षात घ्या, वस्तुस्थिती आहे, तुम्ही आम्ही सगळेजण 3 देहांनी युक्त आहोत. तुमचा माझा अनुभव सांगतो, शास्त्राच्या लांबलचक गोष्टी जाऊ द्या. आपण सगळ्यांनी झोपेमध्ये असं एक स्वप्न पाहिलंय की आपण धावत धावत कुठंतरी चाललोय. पहा 3 कसे आहेत. एक पलंगावर झोपलाय, तो कुठं धावत आहे? तो तर तिथंच आहे, पलंगावर हल्लाही नाही, कुठं गेलाही नाही. तो पहिला, त्याला स्थूल देह म्हणतात. एक धावत आहे, तो दुसरा, त्याला सूक्ष्मदेह म्हणतात. आणि तुम्हाला तिसरा कुठे आहे? त्याचं उत्तर आहे धावत आहे. हे पाहत कोण आहे? तो तिसरा. 3, या 3ही देहांचा विचार, या 3 देहांच्या पलीकडे मोरया आहे. तू देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, तू भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ या सगळ्याच्या पलीकडे आहे. कालही तू होता, उद्याही तू असणारच आहे, आणि आजही तूच सर्वत्र भरलेला आहे. त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः. चौथं पद जे आहे, चौथा पाठभेद आहे. अनेक जण म्हणतात, अनेक जण म्हणत नाहीत. त्वं अवस्थात्रयातीतः म्हटला पाहिजे, फार महत्त्वाचं आहे. का? उद्या पाहू. तोपर्यंत जय गजानन.